बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। त्रिवेणी संगमाचे औचित्य साधत मातृशक्ती संस्थेतर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध जयंती उत्साहात साजरी। अमरावती नांदगाव खंडेश्वर मातृशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधत विविध सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले आहे। या प्रसंगी महिला सक्षमीकरणाचा संकल्प करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले। यावेळी संस्थेच्या अध्यक्षासह उपाध्यक्ष प्रणिता शिरभाते, कुमुदिनी मंडले, मीना इंगळे, उर्मिला तायडे, कल्पना मकेश्वर, कविता बहुराशी, अर्चना वानखेडे, जयश्री पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान नांदगाव खंडेश्वर येथे महिला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या सचिव तसेच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती अध्यक्षा सौ वृषाली धावडे यांनी महिलांशी संवाद साधला। त्या म्हणाल्या की आजच्या काळात महिलांनी केवळ चूल आणि मूल या मर्यादेत न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत आवश्यक आहे। गृहउद्योग, शिवणकाम, पार्लर अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू शकतात। तसेच महिलांसाठी असलेल्या 33% आरक्षणासह विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक महिलेला मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सध्या सुरू असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाची माहिती देत महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नांदगाव खंडेश्वर येथील मेघा दहातोंडे यांच्या कार्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, अमरावती। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।